नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की पूजेचे साहित्य आणण्यासाठी ईश्वरी वल्लरीने अडगळीच्या रूममध्ये पाठवले असते आणि त्यावेळेस एक जुने वर्तमानपत्राचे कात्रण मिळते आणि त्यामध्ये बातमी असते, उद्योगपती राजेश शिर्के यांच्या चरित्राचा पर्दाफाश, सर्वांच्या समोर खरे चारित्र्य उघडं. आणि ही बातमी वाचून ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि जेव्हा ईश्वरी ही अडगळीच्या रूममधून बाहेर येते तेव्हा वल्लरीही तिला जाणीवपूर्वक विचारते, सर्व महत्त्वाचे वस्तू मिळाल्या का? काही विशेष काही मिळाले नाही ना? तेव्हा ईश्वरी आश्चर्यचकित होऊन विचारते, विशेष म्हणजे काय? फक्त पूजेचे साहित्य आणायला गेले होते. आणि ईश्वरी तिथून निघून जाते. तेव्हा वल्लरी विचार करते, म्हणजे याचा अर्थ हिच्या हाती ते फोटो लागलेच नाहीत. त्यानंतर आपण पाहतो अर्णवच्या बेडरूममध्ये ते पेपरचे कात्रण पडलेले असते आणि हे पाहून त्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि तो ईश्वरीला ओरडून बोलतो, हे पेपरचे कात्रण इथे कसे? तेव्हा ईश्वरी बोलते, ते चुकून आले आहे, मी जाणीवपूर्वक नाही आणले. आणि अर्णव हा तिच्यावर ओरडून बोलतो, मी तुला म्हटले आहे या व्यक्तीचे नाव माझ्यासमोर येता कामा नये. आणि तेव्हा ईश्वरी जाऊ विचारते, परंतु का? अर्णव हा तिच्यावर ओरडून बोलतो, या व्यक्तीचा आणि माझा काहीही संबंध नाही आणि या व्यक्तीबद्दल तुला जाणून घेण्याचा अधिकार आहे असं वाटत असेल तर असे नाही, तुला अजिबात अधिकार नाही. आणि त्यामुळे ईश्वरी देखील काहीच उत्तर देत नाही. आता येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीच्या हाती राज शिर्केचे भूतकाळ लागणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.